कर्तृत्वाने सिद्ध केले जीवन आपुले तुम्ही, संस्कारा सवे जपली आदर्श नीती मूल्ये तुम्ही. संघर्षाच्या वाटेवर त्याग, संस्कार आणि सातत्य यांचा स्वीकार करून चालताना आदर्श जीवनाचा मार्ग दाखवणारे व्यक्तिमत्व म्हणजेच श्री अनंत बाबूराव नाईक. एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून समाजात जगताना त्यांनी असामान्य कर्तृत्व गाजवून आपले जीवन सिद्ध केले. 1952 साली भाद्रपद चतुर्दशी म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या शुभमुहूर्तावर पुणे शहरातील शुक्रवार पेठेत नाईक कुटुंबात त्यांचा जन्म झाला. सर्वसामान्य परिस्थितीमध्ये आई वडिलांच्या संस्कारात या 6 भावंडांचे बालपण समृद्ध होत होते. शालेय जीवनात एक हुशार आणि अभ्यासू मुलगा म्हणून त्यांनी कायमच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. परिस्थितीचा सामना करत असतानाच बालपणापासूनच कुटुंबियांना मदत करताना त्यांच्यातील एक उत्तम व्यवस्थापक घडत गेला. अनंत लहान असताना त्यांच्या आई इंदुबाई नाईक या मातीचे चित्र बनवत, ज्यामध्ये बैलजोडी, हरतालिका, हत्ती, घोडे अशी वेगवेगळी चित्र बनवत, अनंत आणि विनायक ही भावंडे मंडईमध्ये ती विकण्याची जबाबदारी घेत. तसेच धनजीबाई शहा यांच्या लेमन गोळ्या बनवण्याचा कारखाना होता, तिथे ही सर्व कुटुंब काम करत असे. अशा विविध मार्गांनी आई वडिलांना मदत करत एकमेकांना साथ देत ही भावंडे घडत होती. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी जवळपास 15 वर्ष इंटेरियर डेकोरेशनचं काम केले. माझं लहानपण खूपच हवागीर गेलेलं आहे. तुम्ही जेव्हा आमचं कुटुंब आणि मिळवणाऱ्या व्यक्ती ही फक्त आमची आई. वडिलांना कधी काम असं किंवा नसेल, परंतु आईने आम्हाला व्यवस्थित राहण्याचे मोठे केले. ज्यावेळी मला करायला लागलं त्यावेळी मी देखील आईला मदतीसाठी काम करू लागलो. वयाच्या 12व्या वर्षापासून ते वयाच्या 65व्या वर्षापर्यंत मी काम केलं. लहानपणी आमची आई गोळ्याच्या कारखान्यात कामाला जायची, तिथं मी काम केलेलं आहे. नंतर मी सुपारी काम शिकलो, योंदी काम शिकलो. नंतर मी स्वतः कॉन्ट्रॅक्ट घेऊ लागलो. त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये मला नवीन वस्तू तयार करण्याचा अनुभव येऊ लागला. त्यानंतर मी हॉटेल लाईनमध्ये गेलो. हॉटेल लाईनमध्ये देखील मला बराच अनुभव होता. असं म्हणतात की घरातली एखादी व्यक्ती राबल्याशिवाय किंवा एखाद्या व्यक्तीच्या योगदानाशिवाय किंवा एक व्यक्ती नेल्याशिवाय त्या घराला घरपण किंवा भावी पिढीसाठी त्यांचं पालनपोषण करण्यासाठी जी काही जबाबदारी असते किंवा जी काही तजवीज करायची असती ती करावीच लागते. त्यासाठी एका माणसाला भिजणं हे खूप आवश्यक असतं. ती भूमिका मी पाळलेली आहे. नंतर पण मी जरी कष्ट केले तरी माझं आयुष्य खूप आनंदात गेलेलं आहे. त्यामुळं मी आयुष्याला कोणत्याही प्रकारचा दोष देत नाही. दरम्यान 1973 साली पारनेर गावातील शोभा कुमावत यांच्यासोबत त्यांचा विवाह संपन्न झाला. नवीन संसाराचा प्रारंभ झाला. संसाराची वेल बहरत असताना शोभा यांची खंबीर साथ त्यांना कायमच लाभली. आमचं लग्न झालं त्या परमेश्वरच आपले पती आहेत एवढं समजलं, बाकी काही समजलेलं नाही. तेव्हापासनं ते जे सांगतील तसंच आपण करायचं आणि तसंच वागायचं, बाकी काय नाही. त्यांनी सगळं चांगलं शिकवलं. सगळं आजपर्यंत प्रवास सगळा चांगला झाला आणि एकदम आनंदी झाला. ते म्हणजे खूप पहिल्यापासून खूप कष्ट हवं. अगदी घरात अजिबात 5 मिनटंसुद्धा वेळ नाही. आता नोकरी करतात, आता रिटायर झाले तरी पण त्यांना पुस्तकं लिहिण्याचा छंद लागला. खूप कष्टाळू, प्रेमळ आणि कधी आपल्याला काय म्हणतात ना, ते बाप, टीचर, सद्गुरू, तसे पती, सद्गुरू सगळे तेच आहेत.
आणि सगळ्यांचा आधार तेच आहे. सगळ्यात मोठे जावई आहेत. त्यांनी आज 50 वर्ष झाले त्यांचं लग्न हो. माझ्या मुलीला ना कधी काही अंतर दिलं नाही किंवा आम्हाला जावई आणि सासू म्हणून कधी वागणूक दिली नाही. आम्हाला घरच्यासारखं आणि मुलगा असल्यावानी त्यांनी वागवलं. आतापर्यंत किती काही जरी संकट आलं तर त्यांनी सासूचं सासऱ्याचं कधी नातं लावलं नाही. म्हणजे त्यांचे बहीण भाऊ या अशा आमच्या मला 4 मुली आहेत. त्यांना सगळ्यांना वागणूक चांगली दिली. ते कधीच भांडण तांटा कधी आमच्या संग भांडणे नाही, कधी काय नाही, कधी काय नाही. पण म्हणूनच त्यांचा मला अभिमान वाटतो. सासूचं जावायचं नातं कधीच धरलं नाही. आई मुलाचं नातं असल्यासारखे ते आमच्या बरोबर वागले. माझे मेवणे म्हणजे एक दुसरे वडीलच आहेत. तर त्यांना सर्व याची म्हणजे परिस्थितीची याची त्याची सर्व क्षेत्रातली त्यांना म्हणजे जाणीव आहे आणि ते सगळ्यांना सामावून घेतात. त्यांचा विशेष गुण म्हणजे सगळ्यांना आपल्याच प्रमाणेच सामावून घ्यायचं, कधी त्यांना म्हणजे प्रेमाने त्यांना वागायचं, हे त्यांचा गुणच आहे. म्हणजे आम्ही एका खेडेगावातले असल्यामुळे आम्हाला आमची बहीण खूप गोरीपान उंच नव्हती आणि मेवणे आमचे खूपच उंच होते. त्यामुळे आम्ही त्यांचे नाव असे ठेवले होते की अमिताभ बच्चन अँड जया बाधुरी. आमच्या गावात एंट्री केली की आम्हाला सगळे लोक म्हणायचे तुमचे अमिताभ बच्चन आणि जया बाधुरी आले. म्हणजे इतका आनंद होत होता त्यावेळेस. त्या काळातला आनंद असा गगनात मावेना असा होत होता की आमची बहीण स्मार्ट आहे दिसायला, मेवणे स्मार्ट आहे. आणि मेवण्यांचे धर्मगुण असे आहेत की आम्ही आज जवळजवळ माझे वय 62 आहे. आत्तापर्यंत माझ्या मेवण्यांनी मला कधीच असं अंतर दिलेलं नाही. मेवणी या नात्याने खूप खेळकर स्वभाव, खूप समजून घेणारा स्वभाव. माझं काही चुकत असेल, माझ्या कुटुंबातलं काही चुकत असेल तर आम्हाला आधारस्तंभ म्हणजे ते होते. आई वडील लांब होते पण माझे मेवणे माझ्या वडिलांच्या जागेवर होते. पुण्यामध्ये माझ्या नोकरीनिमित्ताने मी आलेलो होतो. तर त्यावेळेला मला पुण्यातलं काहीही माहिती नसताना सुद्धा तर आमचा एक आधारस्तंभ म्हणजे कुठले असतील तर आमचे आनंदराव नाईक तर हे त्यांनी मला त्यावेळेला भरपूर पुण्यामध्ये मार्गदर्शन केलं. त्यांच्या घरी मी स्वतः राहत होतो. त्यांचं एवढं मोठं कुटुंब, त्यात प्लस आमच्यासारखे काही जी मंडळी होती त्यांनासुद्धा त्यांनी फार मोठं सहकार्य केलं. त्यांनी मोठं मार्गदर्शन केलं. आजचं जर पाहिलं गेलं तर तेच आमचे एक वडासारखे आधारस्तंभ आहेत आणि त्यांच्या ह्याच्यामुळेच आमचे पुण्यामध्ये आज स्थायिक पण झालेलं आहे. आमच्या मेवण्यांना साहित्याची खूप आवड होती, लिखाणाची त्यांना खूप आवड आहे. त्यांनी आत्तापर्यंत साधारण 20 कथा लिहिलेल्या आहेत. त्या कथेमध्ये त्यांची सर्वात चांगली मला आवडलेली ती एक कथा म्हणजे बखळ. ती अगदी त्यांच्या वाड्यातल्या वास्तवतेवर त्यांनी लिहिलेली आहे. प्रत्येक पात्र हे त्यांनी सुंदर रेखांकित केलेलं आहे. तर त्यांनी आत्तापर्यंत 20 ते 25 पुस्तकं त्यांची लिहून झालेली आहेत. वेगवेगळ्या पेपरमध्ये म्हणा किंवा कुठल्या कथासंग्रह असतील किंवा स्पर्धा असतील त्यामध्ये ते वेगवेगळ्या प्रकारचे भाग घेतात आणि बक्षिसंसुद्धा मिळवतात. आम्हाला त्याबद्दल फार त्यांचा अभिमान वाटतो की ह्या वयातसुद्धा त्यांना एक ऊर्जा आहे की काहीतरी करून दाखवायची. नाही तर काही जणांचं कसं असतं की आता थोडंसं उतार वय होत चाललंय तर काही करायचं नाही किंवा काही नाही की आपलं वय झाल्यात हे असं सारखं गात बसायचं. पण ह्यांच्याकडे बघून असं एक एनर्जी येते आपल्याला की बाबा हे एवढे करतात ते तर आपण का नाही करू शकत आहे असं आपल्याला वाटतं. मी त्यांची मुलगी म्हणून मला त्याबद्दल खूप अभिमान आहे. आणि माझे आई वडील आम्हाला सगळ्या 5 भावंडांना मिळाले त्याबद्दल देवाचे खरंच आभार की आम्हाला एवढे छान आई वडील आम्हाला दिले. आमचं म्हणजे बालपण तर खूपच छान गेलं पण आत्ता जे संसाराच्या ह्याच्यात आहेत त्यातसुद्धा ते वेगवेगळ्या प्रकारे मार्गदर्शन करतात किंवा तू हे करू शकतेस, काही झालं तरी पण तू हे कर. आजपर्यंत मला त्यांनी खूप पाठबळ दिलेले आणि त्यांच्यामुळेच मी आजपर्यंत आत्ता जे काय आहे ते त्यांच्यामुळेच आहे. तर देवाच्या चरणी हीच प्रार्थना आहे की मला जन्मोजन्मी हेच आई वडील मला मिळू दे. दादांबद्दल सांगायचं म्हणलं तर दादांनी आजपर्यंत कुठलीही गोष्ट कमी न पडवता आजपर्यंत आम्हाला लहानाचं मोठं केलं. खूप साऱ्या गोष्टी आहेत सांगण्यासारख्या पण तो वेळ आणि ती गोष्ट फक्त एवढीच आहे की दादांनी आत्तापर्यंत आम्हाला लहानाचं मोठं करताना कितीतरी कष्ट आणि किती गोष्टी त्यांच्या हिशोबाने केल्या हे सांगणं ह्या शब्दात जमू शकत नाही. दादांच्या आजपर्यंतच्या प्रवासामध्ये दादांनी खूप साऱ्या गोष्टी न सांगता आम्हाला की आम्हाला जे पाहिजे ते सगळं दिलं
न सांगता त्यांना त्रास झाला, ते आजारी पडले, तरीसुद्धा आमचं लहानपण ते मोठेपण जे त्यांनी आम्हाला हा प्रवास घडवला हा इतका सुंदर होता की तो शब्दात व्यक्त नाही करू शकत कोणीच. आम्ही 3 भाऊ आणि 2 बहिणी, हा एवढा मोठा परिवार घेऊन दादांनी जो काही प्रवास केला त्यांच्या लाईफमध्ये तो खूप म्हणजे ड्रास्टिक इतका मोठा आहे की त्याबद्दल बोलणं खरंच नाही आहे, की शब्दच येत नाहीत त्या गोष्टीला बोलण्यासाठी. पण 97मध्ये दादांनी मंगल केंद्र चालू केलं. म्हणजे 10वी पास झालो होतो आणि मंगल केंद्रामध्ये ज्यावेळेस मी जस्ट काम चालू केलं, लोकांकडं जाणं, लोकांचे कार्यक्रम अटेंड करणं किंवा लोकांना काही गोष्टी देणे, ह्या सगळा दादांचा विचार होता, जो पुढं जाऊन माझं करिअर बनलं. माझ्या आयुष्याचा सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट हा दादांमुळं घडला, की मी एक 10वी पास झाल्यानंतर विचार केला की माझ्या लाईफमध्ये पुढे जाऊन मी काय करू शकतो. तर काय करू शकतो हा विचार डोक्यातच राहिला. पण ज्यावेळेस दादांनी मंगल केंद्र चालू केलं, मग त्या ह्याच्यामध्ये मी इव्हेंट लाईनमध्ये जाऊ शकतो ही एक गोष्ट, ती संकल्पना दादांची डोक्यात होती, ती माझ्या लाईफमध्ये आली. आणि आज दादांमुळं का होईना पण मार्केटमध्ये आज ह्या व्यवसायाचा एक नाव आहे, सद्गुरू इव्हेंट किंवा सद्गुरू मंगल केंद्र. हे दादांचे आशीर्वाद असतील, दादांचं जे काही दादांनी स्वप्न बघितलं ते सगळं दादांमुळंच आज माझं आयुष्य पुढं आजपर्यंत आणि ह्याच्या पुढेही त्यांच्या आशीर्वादाने सगळं चांगलं चालणार. आणि इथनं पुढेही जे काही आम्ही आयुष्यामध्ये करणार आहोत त्या सगळ्या गोष्टी दादांना बघूनच. कारण की एक व्यक्तिमत्व आहे जे ॲक्च्युली लोकांसाठी काय पण आमच्यासाठी देवापेक्षाही खूप मोठा माणूस आहे, की आम्ही देव नाही बघितला पण आय थिंक देव असता आणि बघितला असता कोणी तर माझ्या मते आमचे दादाच, की ज्यांना आम्ही देवच म्हणू शकतो. ज्यावेळेस मी शिक्षण घेत होतो त्यावेळेस 25 ओळींचा निबंध लिहिणंसुद्धा माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. दादांनी अखंड पुस्तकं लिहिली आणि ते बघून मी एकदम आश्चर्यचकित झालो, कारण की त्यांना तसा काही लेखनाचा पूर्वीचा अनुभव नव्हता. अचानक त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांनी लेखनाला सुरुवात केली आणि त्यात त्यांनी म्हणता म्हणता जवळपास 20 ते 25 पूर्ण पुस्तकं लिहिली. आणि हे बघून मला फार आश्चर्य नेहमीच वाटतं. मी थोडंसं लिहायचा प्रयत्न केला ते बघून, पण मला अजूनही ते शक्य झालेलं नाही. घरातल्या लहानांपासून ते थोरांपर्यंत कोणालाही मानसिक त्रास होणार नाही किंवा सगळ्यांची मतं लक्षात घेतली जातील, हा जो दादांचा स्वभाव आहे तो मला खूप आवडतो. दादा आमचे खूप प्रेमळ, रागिष्ट नाही अजिबात. त्यांनी खूप सांभाळून घेतलं. म्हणजे कधी काय अडचण आली तर आम्हाला असं ते बाहेर काढायचे, अलगद बाहेर काढायचे, पण कधी आम्हाला असं कळून दिलं नाही की तुम्ही अडचणीत आहात का नाही ते. आणि म्हणजे मी खूप हट्टी होते आमच्या 5 जणांमध्ये. माझे प्रत्येक हट्ट त्यांनी पुरवले. अशी काही मागितलं तर दादांनी दिलं नाही असं कधीच झालं नाही. खूप सांभाळून घेतलं, खूप जीवही तेवढा लावला. आणि त्यांच्यासारखे वडील मिळणं हे माझं खरंच भाग्य आहे. 17 वर्ष झाले मी दादांना बघतेय, तर आहे तसंच त्यांचा स्वभाव आहे, प्रेमळ. म्हणजे मला वाटलं नव्हतं, लग्नाच्या आधी खूप भीती वाटत होती, कारण मी ज्या फॅमिलीत वाढले म्हणजे मम्मी पप्पाने खूप सारा लाड केला, मला खूप भीती होती की नंतर कसं होईल म्हणजे नाही का असं. पण दादांनी अशी कधी कमी नाही अशी भासून दिली त्या सगळ्या गोष्टींची. त्यांनी खूप जीव लावला असं. जेव्हापासून मी दादांना ओळखते लग्नानंतर पासून तर बघते तसं त्यांचे दिवस म्हणजे कष्ट करण्यातच गेले. पूर्ण जे काही त्यांनी आतापर्यंत वेळ पूर्ण फॅमिलीसाठीच दिलाय. मला आठवत नाही असं कधी त्यांनी त्यांच्यासाठी टाइम स्पेंड केलाय म्हणजे आतापर्यंत. तर आत्ता जर रिटायरमेंट जशी झाली आहे त्यांची तर ते भरपूर जेवढं त्यांनी त्यांची हॉबीज लपून ठेवल्या होत्या आतमध्ये आतापर्यंत, त्यांना वेळ मिळाला नाही ते पूर्ण करा. तर आत्ता ते त्यांचे जेवढे काही हॉबीज सगळे बाहेर पडतात त्यांचे, म्हणजे लेखन असो किंवा गार्डनिंग असो. मागे आहे त्यांनी झाडं लावलीत भरपूर, तर ते पूर्ण वेळ आता त्यांच्या त्या हॉबीज पूर्ण करणं झालं तर ते बघून खूप छान वाटतंय. म्हणजे त्यांना स्वतःसाठी आता वेळ देता येतोय. म्हणजे दादा माझ्यासाठी एक पूर्ण देवाने पाठवले म्हणजे पूर्ण एक पॅकेज म्हणतो ना, कम्प्लीट पॅकेज सारखे आहे. म्हणजे तितकंच प्रेमळ पण आहेत, कष्टाळू पण आहेत माझ्यासाठी. दादा खरंच दादांनी नाईक परिवारासाठी खूप काही केलं आणि ते खरंच प्रेमळ आहेत. मी त्यांची छोटी सून आणि त्यांच्यासाठी जे साहित्य ते लिहितात म्हणजे जे त्यांचं लिखाण काम आहे त्यांच्यामध्ये माझाही थोडासा खारीचा वाटा आहे. माझा हा नाईक परिवाराबरोबर एक आपुलकीचा संबंध येणं म्हणजे मित्र परिवारासारखा आहे. जी आपुलकीची भावना जपली ते मी ह्यांच्या परिवारात येऊन जपली आणि मी शिकले पण की माणसाने आपुलकी आणि एकमेकांना सांभाळून कसं घेणं आणि आपण एक कुटुंब आहोत कसं राहायला पाहिजे हे मी इथे येऊन शिकले. त्यामुळे मी सर्वांना एकत्रितपणे राहू त्यांच्यामध्येच एक फॅमिली बनलेली आहे. आता काही महिन्यापूर्वी मी त्यांचं लेटेस्ट एक पुस्तक वाचलं,
त्या पुस्तकाचं नाव आहे स्वप्नात दिसे मजला तू. ती काल्पनिक कथा मला खूप आवडली. त्यामध्ये त्यांनी दार्जिलिंगचं खूप अप्रतिम उल्लेख केलेला आहे. तिथले नैसर्गिक सौंदर्य आणि त्यांचं लिखाण खूप छान आहे आणि त्यामध्ये वाचताना मन भारावून जाईल अशी ही कथा आहे. लहानपणापासून मी या नाईक फॅमिलीमध्ये त्यांनी मला तसं कधीच जाणवू दिलं नाही. त्यांनी स्वतःच्या घरासारखं स्वतःच्या मुलासारखं त्यांनी ट्रीट केलं. दादा म्हणजे आमचे इन्स्पिरेशन. सगळ्या गोष्टीमध्ये काय आम्हाला अडते काय हवं असेल तर आम्ही दादांना विचारावं. दादांनी व्यवस्थित मार्गदर्शन आम्हाला आत्तापर्यंत केलेलं आहे. दादांचं पहिलं पुस्तक मनमोजी होतं, पार्ट 1 पार्ट 2. त्याच्यामध्ये हिरो आणि हिरोईन दोघांचं एक एक पार्ट त्यांनी प्रेझेंट केला होता आणि तो जबरदस्त होता. मी महाभारतही वाचले, मी पानिपत, श्रीमान योगी, मृत्युंजय. खरं सांगतो मी, तुम्ही पुस्तक एकदा ते वाचाल ना तुम्हाला ते रिअलाईज होईल की दादांनी किती छान प्रकारे एका व्यक्तीची जी फिलिंग्ज असतात आपल्या प्रियकराबद्दल आपल्या प्रियकरीबद्दल त्यांनी खूप छानपणे त्यांनी प्रेझेंट केलं. त्याच्यानंतरचं बखळ पुस्तकही मी वाड संस्कृतीमध्ये राहिलो त्यामुळे मी हे 100% सांगू शकतो की किती छान प्रकारे त्यांनी ते वर्णन केलं. आपण जसं गल्लीबोळातनं फिरतो तसं लिटरली ते पुस्तक वाचताना जाणवतं की आपण ह्या गल्लीबोळातनं आता आपण इकडून तिकडे गेलो आहे. इतक्या छान प्रकारे व्यक्तिमत्व प्रेझेंट करणं दादांनी खूप छान प्रकारे त्या पुस्तकामध्ये केलेलं आहे. त्यांनी मला लहानपणापासून सांभाळलंय, लहान असतानापासून सांभाळलंय. ते नाही का ते माझ्या वडिलांसारखीच आहेत. माझी मावशी पण चांगला जीव लावते, व्यवस्थित तिच्याच मुलीप्रमाणे जीव लावते. अनंत यांच्यातील जिद्द, चिकाटी आणि मेहनतीचे गुण त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. सातत्याने ते नवनवीन संधींच्या शोधात होते. त्यांनी पर्ल आणि राज लॉजमध्ये 43 वर्ष व्यवस्थापक म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यांच्या प्रामाणिकपणा आणि सचोटीने या क्षेत्रातील दिग्गजांचा विश्वास त्यांनी जिंकला आणि कायम जपला देखील. श्री अनंत बाबूराव नाईक यांचा माझा प्रथम संबंध 1974 साली आला. ते एका चांगल्या नोकरीच्या शोधात होते आणि त्यावेळेस आमची एक व्यावसायिक संस्था राजलॉज जंगली महाराज रस्त्यावर होती. तेथे त्यांनी सांगितलं ज्यावेळेस मुलाखतीस आले की मी माझ्या परीने उत्तमात उत्तम आपल्या संस्थेची सेवा करण्याचा प्रयत्न करू. एकूण त्यांच्याशी ज्यावेळेस माझा संवाद झाला त्यावेळेस व्यक्ती सरळ वृत्तीची आणि एक सिन्सिअर अशी मला जाणवली आणि त्यामुळं एकूण त्यांचं बॅकग्राऊंड पाहता मला असं वाटलं की यांच्यावर चांगल्या प्रकारचे संस्कार जीवनामध्ये झालेले आहेत आणि ही व्यक्ती माझ्या दृष्टीने आपण लावण्यास आपल्याकडं काही हरकत नाही. त्याप्रमाणे मी त्यांची राज लॉजमध्ये त्या काळामध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून त्यांची नेमणूक केली. कालांतराने त्यांनी त्यांचं योगदान जे आहे ते चांगल्या प्रकारे ते देत गेले आणि मुख्यतः त्यांच्यामध्ये काही विशेष स्वभाव गुण असे होते की त्यांना एक मनापासून काय द्याल ते काम करण्याची एक त्यांच्यामध्ये एक सवय मला जाणवली. त्याप्रमाणे मी त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे कामं देत गेलो. माझ्याबरोबर माझे जे काय विचार असत ते त्या विचारपूर्वक त्याचं ते अध्ययन करत आणि सांगितल्याप्रमाणे ते त्याची ते काम करत असत.
एवढंच नव्हे, पण त्यांच्यामध्ये एक प्रकारचा प्रामाणिकपणा जो होता आणि मनापासून काम करण्याची एक वृत्ती होती त्यांच्यामध्ये, त्यावेळेस असे एक गुण मला जाणवले की हर हुन्नरी काम करण्यामध्ये त्यांची एक क्षमता होती. आणि त्याखेरीज त्यांचं एक मला असं जाणवलं की त्यांच्या स्वभावामध्ये की अध्ययन करण्याची त्यांची वृत्ती होती आणि त्यामुळं पुढं ते एक चांगले प्रतियश लिखाण पण करू लागले. मला असं जाणवतं की आणि माझ्या नजरेस आलं की त्यांनी काही सुंदर पुस्तकं वेगवेगळ्या विषयावर लिहिलेली आहेत. म्हणजे हा एक त्यांचा विशेष त्यांचा स्वभावाचा भाग होता की विचार करून आपले विचार योग्य पद्धतीने मांडावेत आणि ते लोकांपर्यंत पोचावेत आणि त्यातून लोकांना त्याची योग्य ती मदत व्हावी, त्यांना प्रेरणा मिळावी, असे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी कधीतरी ते लिहित असत आणि मला ते दाखवत असत. आणि पर्यायी काही काळात नंतर त्यांनी पुस्तकं पण काही प्रकाशित केली स्वतःच्या लिखाणाची आणि मला त्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक वाटलं की व्यक्ती हे सर्वोपरी विचार करणारी व्यक्ती आहे. एक संकुचित वृत्ती त्यांच्यामध्ये नाही. त्यांना असं वाटत होतं की आपल्या विचारांचा लोकांना उपयोग व्हावा आणि त्याप्रमाणे त्यांनी आपल्या स्वतःच्या कुटुंबाकडे देखील त्यांनी खूप जातीने लक्ष दिलं. प्रतिकूल परिस्थिती आर्थिक असूनही त्यांनी तिथं कुठे कोणाच्या शिक्षणामध्ये म्हणा, त्यांच्या जडणघडणी म्हणा, त्यांच्या सुखसोयीमध्ये माझ्या मते कुठे त्यांनी कमतरता भासू दिली नाही. हा एक त्यांचा मोठा गुण होता आणि मला त्यांची क्षणोक्षणी ज्यावेळेस गरज वाटे त्यांच्या मदतीची त्यावेळेस ते अगदी निःसंकोचितपणे मदत ते करत असत आणि मला माझ्या कामामध्ये हातभार लावत असत. तर एक चांगले सहयोगी कामाच्या बाबतीमध्ये म्हणून मी त्यांच्याकडं पाहत असे की जे पूर्णपणे आपलं समजून घरच्यासारखे आणि तन्मयाने निश्चितपणे त्यांचं योगदान ते मला देत गेलं. माझ्या संस्था जिथं जिथं त्यांचा कामाचा उपयोग होत होता मला त्या संस्थेमध्ये त्यांचा मी उपयोग करून घेतला त्यांच्या कामाचा आणि त्यांनी तिथं त्यांच्या परीने त्यांच्या कॅपॅसिटीच्यानुसार जितकं म्हणून चांगलं काम करता येऊ शकलं ते करत गेले. त्यामुळं एक डिपेंडेबल आपण इंग्लिशमध्ये म्हणूया डिपेंडेबल व्यक्तिमत्व होतं की एकदा काम त्यांना सांगितलं की ते करायचे. नीटनेटकेपणा त्यांच्या व्यवहारात होता. कागदपत्र नीटनेटके जोपासणे, नीटनेटके हिशोब ठेवणे, नीटनेटके व्यवस्था पाहणे, असं सर्वांगीण एक चांगले कार्यकर्ते म्हणूया कामाच्या बाबतीमध्ये असं त्यांच्याकडे मी पाहत असे आणि त्यांच्यावर पूर्ण भरोसा असायचा. आणि मी अनेकदा परदेशी असायचो किंवा पुण्याबाहेर असायचो, अशा वेळेस देखील त्यांच्यावर मी अवलंबून राहायचो. त्यांना ज्या काय जबाबदाऱ्या त्यांना दिल्या होत्या त्या व्यवस्थिशीर करतील याची मला खात्री वाटत होती आणि त्यामुळं मला कसल्याही प्रकारचं टेन्शन वाटत नव्हतं. त्यामुळं माझ्या जीवनातील अनेक समस्या त्यांनी पाहिलेल्या आहेत, त्या घरगुती असू, आर्थिक असू
व्यावहारिक असो, अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या कौटुंबिक असो, हे सगळं त्यांनी स्वतः पाहिलं आणि तिथं देखील मला त्यांची मदत वेळोवेळी झाली. त्यांनी पण मला वेळोवेळी धीर देण्याचा प्रयत्न केला आणि मी पण त्यांना वेळोवेळी जेवढं काय त्यांना सहकार्य करता आलं तेवढं मी करायचा त्यांना प्रयत्न केला. त्यांच्याही आयुष्यामध्ये काही अशा घडामोडी झाल्या, म्हणजे शारीरिक स्वास्थ्यामुळे त्यांना एका मोठ्या ऑपरेशनमधून जावं लागलं, हार्ट बायपासचं. त्यावेळी देखील ते खचले नाहीत. ते एकंदरीत आणि त्यांनी पुढं मी त्यांच्या कुटुंबाबद्दलही अधूनमधून विचारणा करत असायचं आणि मला समाधान वाटायचं की त्यांच्यापरीने जे काय चांगलं करतात त्यांच्यासाठी करू शकले ते. त्यांनी अत्यंत कष्ट करून मुलाबाळांना, त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना त्यांनी सांभाळण्याचा प्रयत्न केला, चांगल्या रीतीने त्यांना शिक्षण देण्याचा, त्यांच्यावर चांगले संस्कार घडवण्याचा, असं त्यांनी सगळं आयुष्यभर ते हे केलं. आजही ते कधी विसरत नाहीत मला. जसं मी सांगितलं की कुठलंही आमचं कार्य असो काय असो शुभेच्छा देतात आणि मी देखील त्यांना माझ्या वतीने त्यांच्या कुटुंबियांना इतक्याच यांनी शुभेच्छा देत असतो. आणि एक चांगल्या व्यक्तीबरोबर मला 42 वर्ष आयुष्याचे घालवण्याचा प्रसंग आला, त्याबद्दल मी धन्य मानतो. व्यवस्थापन क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर त्यांनी कोथरूडमध्ये स्वतःचे हॉटेल सुरू केले. हॉटेल व्यवसायातही त्यांना चांगले यश लाभले. त्याच्यासोबतच स्वतःचा टेम्पो घेऊन त्यांनी जॉय आईस्क्रीम कंपनीसोबत करार केला. एक उत्तम व्यवस्थापक आणि दूरदृष्टीचा व्यावसायिक म्हणून त्यांनी शिस्तबद्ध आणि सुनियोजित काम करून यश संपादन केले. या विविध व्यवसायात काम करत असतानाच कुटुंब, समाज, व्यवसाय या सर्वच आघाड्यांवर त्यांनी नेहमीच उत्तम संतुलन राखले. कधीही न रागवता, न चिडता, शांतपणे प्रत्येक गोष्ट हाताळण्याच्या त्यांच्या स्वभावाने त्यांनी असंख्य माणसं जोडली आहेत. हे पुस्तक लिहिणे आम्ही आधी वाचलं नाही आहे का? आत्ता मी पहिल्यांदा उघडलं आहे, मी उद्घाटन केलं, त्याचं अनावरण केलं, परंतु त्यातून भाषण मी ऐकलं. कोण सांगतो ते केले नाही मला माहिती नसेल तर जपून प्रत्येक वाक्य हे मोलाचे सूत्र आहे. सूत्र ती आपण ऋचा होतो तशी ती ऋचा, प्रत्येक शब्द ते मोलाचा बोललेला आहे. मी अंदाज करतो त्याच्यावरून हे व्यक्तिमत्व कसं असेल. जगाचा विचार काय करते हे जगण्याकरता आहे, हे जगण्याकरता आहे. नमस्कार, मी शिरीष मोहिते, सेवा मित्र मंडळ. आनंद नाईक यांना मी लहानपणापासून ओळखतो. पूर्वी ते शुक्रवार पेठेत राहायचे. बखळ हा मोठा एक वाडा होता. त्या वाड्यात हे नाईक कुटुंब राहत होतं. खूप कष्टात या लोकांनी आपलं जीवन सुरू केलं आणि आनंद नाईकांचं वैशिष्ट्य असं होतं की घरातल्या सर्व लोकांना मदत करणं, नाईक कुटुंब एकत्र राहणं हा एक चांगला गुण त्यांच्याकडनं, या कुटुंबाकडनं घेण्यासारखा आहे की एकत्र पद्धतीने अनेक वर्ष ही लोक सगळी एकत्र राहत होती. सांगवीला राहायला गेल्यानंतर आमचं भेटणं कमी झालं, पण कुठल्याही सुखदुःखात कायम मला बोलवलं जायचं आणि माझं जाणं आजही त्यांच्याबरोबर चालू असतं. नाईक काका रिटायर झाल्यानंतर त्यांनी त्यांची आतली जी कला होती ती खऱ्या अर्थाने बाहेर आली आणि 5 पुस्तकाचं प्रकाशन त्यांनी ह्या
निमित्ताने त्यांचं आज झालेलं आहे आणि जवळजवळ 20 पुस्तकं होतील एवढं त्यांचं लिखाण झालेलं आहे. आनंदराव नाईक यांची वाटचाल लोकांपर्यंत जाती आणि खरंच या माणसाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. रिटायर झाल्यानंतर हा माणूस 25 पुस्तकं तयार करू शकतो, हा सर्वसामान्यांनी घ्यायचा एक आदर्श आहे असं मला वाटतं. त्यांच्या भावी वाटचालीस माझ्या शुभेच्छा. त्यांचं आयुष्य आरोग्यदायी जावं ही गणेश बाप्पाचरणी प्रार्थना. माझा जन्म ज्या वाड्यात झाला त्या वाड्यात लहानपणापासून एक सर्व जाती धर्मातली लोक तिथे राहत होती आणि जेव्हा बघितलं की आमचे मामा कोण आहेत काय आहेत एका विषयामधनं पुढं होत गेलं तर अनंत मामासारखा एक न मानलेला नात्यांमधला न मानलेला एक मामा आमच्या शेजारीच राहायचा आणि लहानपणापासून बघितलं तर एक चांगली पर्सनॅलिटी होती. गोरे पान दिसायला होते, जसं एखादं ब्राह्मण कुटुंब असतं तसं त्यांचं ते कुटुंब होतं. त्यांचे वडील खूप शांत संयमी होते आणि ते अनंतदादांच्या माध्यमातून तसंच ते पुढं रूप त्यांच्या माध्यमातून आलं. तरुणपणानंतर काही गोष्टी झाल्यानंतर आम्ही वेगवेगळे राहायला गेलो आणि नंतर मग काही काळानंतर परत आम्ही एक गेट टुगेदर केलं आणि त्या गेट टुगेदरमध्ये परत आनंददादाचे संबंध आमचे परत वाढले आणि त्यानंतर आनंददादांना नायनाताईंनी आणि मी स्वतः पण एकदा बोललो होतो की तुम्ही पुस्तक लिहा वाड्यांवरती आणि वाड्यावर त्यांनी जे पुस्तक लिहिलं ते खूप छान लिहिलं होतं. हरवलेले बालपण त्या पुस्तकाच्या माध्यमातून आमच्या डोळ्यासमोर सर्वांसमोर उभं राहिलं. अनेक गोष्टी ज्या आम्हालाही माहीत नव्हत्या त्या गोष्टी आम्हाला समजल्या. त्यांची लेखनशैली इतकी उत्तम होती. त्यांनी एक प्रेमावरती पुस्तक लिहिलं होतं. त्या प्रेमावरच्या पुस्तकात जसं मी मृत्युंजयमध्ये हरवलं होतं तसं मी त्या पुस्तकामध्ये सहज हरवत गेलो आणि मी माझ्या मिसेसला रेकमेंड केलं हे पुस्तक तू वाच आणि ते पुस्तक पण एवढं की त्यांच्यातला एक लेखक नकळत एक जागा झाला आणि तो लेखक खूप छान पद्धतीने आता वेगवेगळ्या माध्यमातून नायना त्यांना मदत करत असते आणि नायनाताईच्या मदतीमुळं ते मोटिवेट होत असतात आणि त्या पद्धतीने एक पुस्तक पण वारंवार वेगवेगळी पुस्तकं त्यांची मार्केटमध्ये येत असतात. मला वाटतं आनंददादाला त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण मिळून शुभेच्छा देऊयात आणि असाच त्यांच्यातला लेखक पुढं पुणे शहरासाठी दिशादर्शक ठरूयात. नोकरी आणि नंतर व्यावसायिक या आघाड्यांवर जोरदार कामगिरी करत असतानाच त्यांनी स्वतःच्या अंगीभूत कलागुणांनाही न्याय दिला. वाचन, लेखन, कविता करणे, जुनी गाणी ऐकणे, जुने चित्रपट बघणे, नाटकं बघणे, बागकाम हे सर्व छंद त्यांनी आवडीने जोपासले आहेत. विशेषतः सर्व व्याप सांभाळून त्यांनी 21 पुस्तकांचे लेखन केले आहे. यापैकी काही प्रकाशित झाली आहेत तर काही प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. चार्ली चॅप्लिन, 7 बुटके, पारंबी, कुंभाराची लेक, सुजाता, भार्गवी, अग्निरथ, स्वप्नात दिसे मी काय तुला, कल्पनेच्या जगात, ही माझी वाट वेगळी, नंदादेव, मनमौजी भाग 1, मनमौजी भाग 2, मायाळू माणसं, वाडा संस्कृतीवर आधारित, बखळ, मज जगण्यात जगणे जमेना अशी त्यांची लेखन संपदा आहे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, या जन्मावर. चंचल वारा या जलधारा भिजली. एक उत्तम व्यवस्थापक म्हणून नोकरी, एक उत्तम नियोजन म्हणून व्यवसाय, एक उत्तम लेखक म्हणून लिहिलेली अनेक पुस्तके, एक उत्तम कुटुंबवत्सल व्यक्ती, एक उत्तम माणूस म्हणून जोडलेली अनेक माणसं हेच सिद्ध करते की जीवनातील प्रत्येक क्षण भरभरून जगायचा हे त्यांनी साध्य केलं. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे,
का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे. आज वयाची 72 वर्षे पूर्ण करतानाही त्यांचा उत्साह आणि जीवनाकडे बघण्याचा त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन पुढील अनेक पिढ्यांसाठी आदर्श ठरतो आहे. त्यांना उत्तम निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच श्री गणरायाचरणी प्रार्थना. 73वा बड्डे ह्या वर्षी आपण साजरा करतोय. त्यासाठी आपण सगळेजण मिळून त्यांना पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देऊ. वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. त्यांचं पुढील आयुष्य आरोग्यदायी आणि छान जावो. दादांना 73व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मनापासून 73व्या वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खरंच दादा, तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा. तर अशा या ग्रेट पर्सनॅलिटीला माझ्याकडनं 73 वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी 73rd बर्थडे दादा.